नमस्कार, मी पियुष. तुम्ही पाहताय बोल घेवडा यूट्यूब चॅनल. महाराष्ट्र विधानसभा निवडणूक आज पार पडली. महिनाभरापासून मतदारसंघात फिरताना भरपूर प्रश्न आपल्याला दिसले. शेतकऱ्यांचे प्रश्न असू देत, महिलांचे प्रश्न असू देत, विद्यार्थ्यांचे असू देत किंवा बेरोजगारांचे, विविध प्रश्नांनी ही निवडणूक ढवळून निघाली. काही ठिकाणी शांततेत तर काही ठिकाणी पोलिसांचा बळाचा वापर करावा लागला. मतदारसंघात नाशिक जिल्ह्यातल्या भरपूर मतदारसंघात 60 ते 65% मतदान 6 वाजेपर्यंत अंदाजे होताना दिसत आहे. महायुती आणि महाविकास आघाडीत काटेकी टक्कर बऱ्यापैकी सगळ्याच मतदारसंघात पाहायला मिळाली. 6 पक्ष असल्यामुळे 6 पक्षांमध्ये काटेकी टक्कर नाशिकच्या 15 मतदारसंघात पाहायला मिळाली. शेतकऱ्यांचे प्रश्न, सोयाबीनचे प्रश्न, कांद्याचे प्रश्न, कांद्याचा एक्सपोर्टचा प्रश्न, विद्यार्थ्यांचे प्रश्न, रस्ते, पाणी, कारखाना सुरू न होण्याचे प्रश्न, महिलांचे प्रश्न, असे असंख्य प्रश्न मतदारसंघात ह्या निवडणुकीला पाहायला मिळाले. या सर्वांचं उत्तर 23 तारखेला म्हणजे शनिवारी मतमोजणीतून आपल्याला दिसेलच. आज आपण विविध एजन्सीजचे जे एक्झिट पोल आले त्याबद्दल पाहूयात. इलेक्टोरल एज या एजन्सीनुसार महायुतीला 118, महाविकास आघाडीला 150 आणि इतर 20 इतक्या जागा मिळताना दिसत आहे. सर्वात मोठा पक्ष बीजेपी ठरत आहे. 78 जागा बीजेपीला मिळत आहे. त्याच्या खालोखाल काँग्रेसला 60, उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाला 46, राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला 44, शिवसेनेला 26 आणि एनसीपीला 14 जागा मिळताना दिसत आहेत. यानंतर रिपब्लिकचा एक्झिट पोल आपण पाहूया. महायुतीला 137 ते 157 जागा मिळताना दिसत आहेत. महाविकास आघाडीला 126 ते 146 आणि इतर यांना 2 ते 8 इतक्या जागा मिळताना दिसत आहेत. पोल डायरी एजन्सीनुसार बीजेपीला 77 ते 108, शिवसेनेला 27 ते 50, राष्ट्रवादी अजित पवार यांना 18 ते 28 अशा एकूण 122 ते 186 इतक्या जागा महायुतीला पोल डायरी या सर्वेनुसार मिळत आहेत. काँग्रेसला 28 ते 47, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेला 16 ते 35, राष्ट्रवादी शरद पवार यांना 25 ते 39 अशा एकूण 69 ते 121 इतक्या जागा मिळताना दिसत आहेत. चाणक्यच्या एक्झिट पोलनुसार बीजेपीला 90+, शिंदेच्या शिवसेनेला 48+, राष्ट्रवादी अजित पवार गटाला 22+ इतक्या 152 ते 160 इतक्या जागांवर महायुती पोहोचताना दिसत आहेत. काँग्रेसला 63+, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेला 35+, राष्ट्रवादी शरद पवार यांना 40+, अशा एकूण महाविकास आघाडीला 130 ते 138 इतक्या जागा मिळताना दिसत आहेत. मॅट्रिज यांच्या सर्वेनुसार बीजेपीला 89 ते 101, शिवसेना शिंदे गटाला 37 ते 45, राष्ट्रवादी अजित पवार यांना 17 ते 26 अशा एकूण 150 ते 170 जागा मिळताना दिसत आहेत. काँग्रेसला 39 ते 47, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना 21 ते 39, राष्ट्रवादी शरद पवार यांना 35 ते 43 अशा एकूण 110 ते 130 इतक्या जागा महाराष्ट्रात महाविकास आघाडीला भेटताना दिसत आहेत. महाविकास आघाडीला 126 ते 146 आणि महायुतीला 137 ते 157 आणि इतर 2 ते 8 अशा जागा मिळताना दिसत आहेत.